तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण ही गुलाबाची वेणी शिकणार आहोत। ही खूप सोपी आणि एकदम लवकर होणारी आहे। हे गुलाबा आपण कशी बनवायची हे आपण आधी तुम्हाला शिकवते मी, नंतर आपण हे शिकणार आहोत। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। तुम्हाला हवं तर तुम्ही हे असंही घालू शकतात हातात। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण हे गुलाब कसं तयार करायचं मी हे शिकवते तुम्हाला। त्यासाठी आपल्याला 2.5 mm ची सुई लागणार आहे। त्यानंतर सीझर लागणार आहे आणि ज्या कलरचा तुम्हाला गुलाब बनवायचा असेल त्या कलरचा तुम्ही धागा घेऊ शकता। मी सध्या आता रेड कलरचा गुलाब बनवणार आहे, त्यामुळे मी रेड कलरचा धागा घेतला आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। सगळ्यात आधी आपण पहिले स्लिप नॉट करून घेऊया। ही अशी आपण स्लिप नॉट तयार करून घेतली। आता आपल्याला 31 चैन करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 आणि 31 असे हे आपण 31 चैन करून घेतलेले आहेत। आता आपल्याला अजून 5 चैन करायचे आहेत। 1 2 3 4 5। आता जिथे आपण पकडले 31 चैन केले त्याच गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब करून घ्यायचा आहे। आता एक खांब केला आपण। आता इथे 3 चैन घ्यायचे आहेत। 1 2 3। परत त्या सेम गॅपमध्ये आपल्याला अजून एक खांब करायचे। असं। आता आपल्याला 2 चैन सोडून तिसऱ्या चैनीमध्ये ही सेम डिझाईन करायचे। 20 स्टिच करायचे। 1 2 हे तिसरा। एक खांब, 3 चैन, 1 2 3। परत एक त्या सेम गॅपमध्ये एक खांब। याशी 20 स्टिच आपल्या पूर्ण जेवढ्या आपण चैनी घेतल्या तेवढ्या तिथपर्यंत आपल्याला करायचे आहेत। परत एकदा तुम्हाला दाखवते। खाली 2 चैन सोडली, तिसऱ्या चैनीच्या गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब घेतला। परत 3 चैन, 1 2 3। परत सेम त्याच गॅपमध्ये आपल्याला एक डबल खांब घेतला। हे असं आपण पूर्ण करून घेते। अशी ही आपली डिझाईन कंप्लीट होते। आता ह्याच्या पुढे आपल्याला ही 20 स्टिच झाली आहे शेवटला, तिथे आपल्याला एक चैन घ्यायची आणि डिझाईन टर्न करून जी 20 स्टिच आहे त्याच्यामध्ये जी गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला टोटल 6 डबल खांब करायचे आहेत। एक 2 3 4 5 आणि 6।
असे हे एकाच गॅपमध्ये आपण 6 डबल खांब घेतले आहेत. आता व्ही स्टिचच्या मध्ये जे गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेतली. परत पुढच्या गॅपमध्ये 6 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6 हे असे 6 खांब परत केले. आता परत पुढच्या गॅपमध्ये आपल्याला या गॅपमध्ये स्लिप स्टिच घ्यायचे. परत पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 6 खांब 1 2 3 4 6 4 5 आणि 6 हे असे आपण शेवटच्या व्ही स्टिचमध्ये सुद्धा आपण 6 खांब तयार केले. आता इथे जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्यायचा आहे. हे आपण असं विणत गेलो त्यामुळे हे थोडं घट्ट झालं. जरा हाताने असं लूज केलं की ते थोडं लूज होईल. अशी ही आपली डिझाईन तयार झाली. आता आपल्याला ही पाकळी अशी फोल्ड करत जायचं आहे. आता ही सुई घ्यायची आणि अशी स्टिच देत जायच्या. तर परत गोल फिरवली की एक स्टिच परत हे असं एक एक स्टिच देत देत आपण याला शिवून घेऊया. आता हा धागा सुद्धा आपण याच्यात हाईट करून घेऊया. व्यवस्थित स्टिच करत घ्यायचं. आता इथे गाठ मारून घेऊया. हा एक्स्ट्राचा धागा कट करूया. इथे हवं तर तुम्ही अजून एक गाठ मारून घेऊ शकता, जेणेकरून सुटणार नाही धागा.
असं हे आपलं गुलाब तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे गुलाबाची फुलं जे आहेत ते आपण जॉईन करूया, जेणेकरून ते अशी होणार नाही. हे उलट्या दिशेने आपण अशी जॉईन करून घ्यायचे. स्ट्रेट ठेवूनच करा, जेणेकरून गुलाब वाकडी नाही होणार. अशी जॉईन राहतील मग. ती मी अशी सगळी पूर्ण करून घेते. असं हे मी हे जॉईन केले गुलाब. आता आपल्याला हे पानाची डिझाईन सुरुवात करायची आधी. त्यासाठी एक स्लिप नॉट करून घेऊया. आता 12 चैन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12. ह्या 12 चेन झाल्या आपल्या. आता आपल्याला एक चेन सोडून पुढच्या चेनमध्ये स्लिप स्टिच घ्यायचे. ही एक, त्याच्या पुढच्या सुद्धा चैनीमध्ये स्लिप स्टिच एक, 2 स्लिप स्टिच झाल्या. आता आपल्याला त्याच्या पुढच्या चैनीमध्ये एक हाफ स्टिच घ्यायचे, हाफ डबल खांब घ्यायचा आहे. हे हाफ डबल खांब झाला. आता 5 आपल्याला डबल खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 झाले. आता आपल्याला परत हाफ डबल खांब घ्यायचं आहे. आता आपल्याला 2 स्लिप स्टिच घ्यायचे. आता आपल्याला डिझाईन टर्न करण्यासाठी सेम गॅपमध्ये एक स्लिप स्टिच अजून घ्यायचे. परत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच. आता एक हाफ खांब. आता आपल्याला 5 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. झाले. आता आपल्याला एक हाफ स्टिच घ्यायची, हाफ डबल खांब घ्यायचं. आता इथे एक स्लिप स्टिच आणि हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरमध्ये एक स्लिप स्टिच. हे आपलं पानाची डिझाईन कंप्लीट होते.
आता आपल्याला ही आपली पानाची डिझाईन तयार झाली आहे. आता आपण 120 चेन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हे असे मी 120 चेन करून दाखवते. आपले असे हे 120 चेन कंप्लीट झालेले आहेत. आता आपण जसं स्टार्टिंगला ही पानाची डिझाईन केली आहे तशी सेम आता इथे शेवटला सुद्धा आपल्याला करायची आहे. सेम प्रोसिजर आहे, तुम्ही करून घ्या. सेम प्रोसिजर आहे, आपण करून घेऊया. पहिली चेन सोडली आणि दुसऱ्या चैनीमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेतली. परत त्याच्या दुसऱ्या चैनीमध्ये सुद्धा स्लिप स्टिच, मग परत हाफ खांब. आता आपल्याला 5 खांब घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला एक हाफ खांब घ्यायचा आहे. इथे सिंगल 2 स्लिप स्टिच घेतल्या. त्यानंतर असं टर्न करून परत त्याच गॅपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायचे. परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा सेम स्लिप स्टिच. आता आपल्याला अर्धा खांब घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 5 खांब. 1 2 3 4 5. आता आपल्याला एक हाफ खांब घ्यायचा आहे आणि एक स्लिप स्टिच. परत हे जे कॉर्नर आहे तिथे एक स्लिप स्टिच घ्यायचे आणि एक चेन घेऊन धागा आपल्याला कट करायचा आहे. ही अशी आपली दोरी तयार होते. आता आपल्याला ही जी गुलाब बनवली आपण जॉईन केली आहे ती इथे अशी सेंटरला घेऊन बॅक साईडला स्टिच करून घ्यायचे. आपली वेणी गुलाबाची तयार झालेली आहे. ही वेणी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवू शकता. आणि जर तुम्हाला हे विकत घ्यायचं असेल तर मी याची लिंकसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करते, तुम्ही ती चेक करू शकता. आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला स्वतःहून काय शिकायचं असेल हेही सांगू शकता. व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.